शिवसेना अखेर ठाकरेंची झालं या गोष्टीवरून सिद्ध. शिवसेना कोणाची? शिवसेना ठाकरेंचीच. ठाकरेंचा दावा मजबूत. शिवसेना पक्षाने धनुष्यबाण ठाकरेंकडेच येणार. शिंदेंची दिल्लीत धावपळ. अमित शहांच्या भेटीसाठी शिंदेंनी वेळ मागितली, परंतु अमित शहा यांचा नकार. भाजपामध्ये शिंदे गट विलीन होण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी अगदी जवळ. राज्याच्या राजकारणात नेमकं काय झालंय? शिवसेना पक्ष ठाकरेंना कसा भेटणार याचं निश्चित गणित झालेलं आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेला सर्वात मोठा संघर्ष म्हणजे शिवसेना पक्षावरचा हक्क. एका बाजूला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट. या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेली लढाई आता निर्णायक अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी जवळ आल्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिंदे गटाकडून दिल्लीत हालचाली वाढल्यामुळे भाजपात विलीनीकरण या चर्चेलाही उधाण आलेलं आहे. शिवसेनेत 2022ला फूट झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आमदारांसह बंड पुकारले आणि त्या बंडानंतर त्यांना भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पद भेटलं. त्यानंतर निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा आता उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत, परंतु आता भाजपकडून त्यांचा वापर करून सोडल्याची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, त्यामुळे पक्षावर नैतिक आणि भावनिक हक्क फक्त ठाकरेंचाच असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून बहुसंख्य आमदार आणि खासदार आपल्या बाजूला असल्याचा दावा केला जात आहे. सुप्रीम कोर्टात ही अंतिम लढाई सुरू आहे आणि येत्या 24 तारखेला या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन त्याच दिवशी निकाल येण्याची शक्यता आहे. पक्षाचा खरा वारसदार कोण? तर उद्धव ठाकरे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? तर उद्धव ठाकरे. आमदार अपात्र कोणाचे होणार? तर एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता. राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ शिवसेनापुरता मर्यादित राहणार नाही, तर देशाच्या सत्ता समीकरणावरही मोठा परिणाम होऊ शकतो. अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे काम केले आहे. अनेक ठिकाणून रोज मातोश्रीवर पक्षप्रवेश होत आहेत. मुंबई, मराठवाडा, कोकणात ठाकरेंची ताकद वाढताना पुन्हा दिसत आहे. विविध संघटना, नेते आणि कार्यकर्ते पुन्हा ठाकरेंच्या गटात येत असल्याच्या महत्त्वाच्या बातम्या येत आहे. पक्षाचा मूळ वारसदार कोण या भावनिक मुद्द्यावर ठाकरेंना मोठा जनपाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आपली हालचाल वाढवली आहे. त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेतल्याच्या चर्चा आहे. विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी संपर्क वाढवल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की एकनाथ शिंदे यांचा गट भाजपात सामील आणि विलीन होणार का? कारण त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. कारण कोर्टाचा निकाल हा त्यांच्या विरोधात येण्याची शक्यता आहे. स्वतंत्र ओळख टिकवण्याचे सुद्धा त्यांना आव्हान आहे. शिंदे गटाला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अजूनही अडचणी निर्माण येत आहेत. महाराष्ट्रात भाजप आपली 100% ताकद वाढवू शकतो, त्यामुळे त्यांना ती ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाचं विलीनीकरण हा त्याचाच भाग असू शकतो. उद्धव ठाकरे यांनी मात्र सर्व चर्चांना थेट उत्तर दिले आहे आणि स्पष्ट सांगितले आहे की शिवसेना ही आमचीच आहे आणि आम्ही ती परत मिळवणार आणि 24 एप्रिलला ती शिवसेना ही मातोश्रीचीच असणार असंही त्यांनी जाहीर आव्हान एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. नवीन राजकीय आघाड्या कुठल्या तयार होतील का? आगामी निवडणुकांमध्ये कोणाचे पारडे जड राहील हे सर्व सध्या प्रश्न अनुत्तरित आहेत. जनता म्हणत आहे की उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे. सामान्य जनतेमध्ये या मुद्द्यावर मोठी चर्चा आहे. काही जण ठाकरेंच्या बाजूने आहेत तर काही जण शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की जनतेला मात्र उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे. आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेले आहे. हा निर्णय पुढील काही वर्षासाठी महाराष्ट्राचे राजकारण ठरवणार आहे. निर्णय हा ठाकरेंच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी स्वतंत्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवसेना वाद आता अंतिम टप्प्यात आला असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई केवळ पक्षपुरती मर्यादित नाही, तर ती सत्तेची, अस्तित्वाची आणि राजकीय भविष्याची लढाई बनली आहे. दिल्लीत वाढलेली हालचाल शिंदेंची सांगते की त्यांचा पराभव सुप्रीम कोर्टात होणार आहे आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना हार मानून उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह द्यावं लागेल.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेवरील खरा हक्क कोणाचा? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये बघू कोणाचं जास्तीत जास्त नावं येतात. धन्यवाद.